नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण रूमचा दरवाजा उघडणारा घोरपडे इंद्रायणीच्या तावडीत सापडलेला असतो. तर इंद्रायणीने घोरपडेला ब्लॅकमेल केलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे चाळीत आलेल्या रायाला अप्पूशेटने पकडलेलं असतं. तो जोरजोरात आता मावशी काकू असे आवाज देऊ लागतो. त्याच वेळेस राय लागतो, अप्पूशेट असं नका करू, फक्त 1 मिनिट वेळ द्या. बघा बघा मी तुमचं मन नक्की जिंकेल. आता लगेच राया अप्पूला एका बाकड्यावरती बसवतो आणि म्हणू लागतो, अप्पूशेट हे बघा, तुमचं नाव अप्पूशेट आणि माझं नाव विशाल भोसले. आता आपल्या दोघांची ओळख झाली ना, मग आता या गोड मिठाईने सुरुवात करा आणि आपल्यात एक नवीन मैत्री सुरुवात करूया, चालेल? असे म्हणताच आता रायाच्या हातात जो बॉक्स असतो ना लाडूचा, तो लगेच राया तर अप्पूशेटच्या हातात देतो. त्यावर अप्पू म्हणू लागतो, तू मला हे गोडधोड देऊन ब्लॅकमेल करतोय का? मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नको, मी अप्पूशेट लक्षात ठेव. त्यावर राय लागतो, नाही नाही, हात जोडतो अप्पूशेट, असं नाही आहे हो. तुमची कारकीर्द काय आहे ना मला चांगलीच माहिती. तुम्ही खूप मोठे आहात अप्पूशेट. दिसायला जरी छोटे असले ना तरी तुमचं कार्य खूप महान आहे. त्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज आहे हो. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, बरोबर आहे, ठीक आहे, तुझ्याबरोबर मैत्री करायला मला आवडेल, पण नेमकं तुझं काम काय या चाळीत? त्यावर लगेच राय म्हणू लागतो, मला या चाळीत राहायचंय, मला जागा मिळेल का अप्पूशेट? त्यावर अप्पू विचारू लागतो, तुला या चाळीत राहायला का यायचंय, मला हे कारण सांग. आणि मंजिरी ताईकडे सारखा का बघतो, तुझी ती कोण लागते? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, सांगतो, मी तुम्हाला समद काही सांगतो, पण तुम्ही माझी मदत कराल ना, आपली ही मैत्री निभवाल ना? तेव्हा अप्पू म्हणू लागतो, चालेल, मी विचार नक्कीच करेल. तर इकडे आता घोरपडे इंद्रायणीच्या घरात आलेला असतो. आता चोर पावलाने घोरपडे त्या रूमच्या दरवाजापर्यंत पोचलेलाही असतो. आता काही करून आज हे कुलूप उघडायचं आणि या रूममधलं गुपित बाहेर काढायचं असं घोरपडेने ठरवलेलं असतं. आता घोरपडे लगेच आपल्या खिशातनं चावी काढतो आणि ते कुलूप उघडणार. तेच आता घोरपडेचा फोन वाजू लागतो. घोरपडे मात्र घाबरतो, कारण जर कोणी फोनचा आवाज ऐकला आणि कोणी बाहेर आलं तर? घोरपडे पटकन आपल्या खिशातला मोबाईल बंद करतो. तर इकडे अप्पूशेट विचारू लागतो, सांग लवकर, तुझा आणि मंजिरीताईचं काय नातं आहे? तू का तिच्याकडे बघतो? तू तिच्यावरती नजर ठेव नये. तेव्हा राय म्हणतो, नाही, खरं तर अप्पूशेट, तुमची मंजिरीताई माझी बायको आहे असं राय म्हणणार, तेच तू थबकतो. ती माझी जवळची नातलग आहे आणि ती माझ्यावरती रुसली ना, चिडली, म्हणून ती माझ्याशी बोलत नाही आहे आणि म्हणूनच मी लांबनं तिच्याकडे बघतोय. तेव्हा लगेच आत्ता अप्पू म्हणू लागतो, खरं सांगतोय का मला फसवतोय? मला फसवत असशील ना, तुला महागात पडेल. त्यावर राय म्हणू लागतो, नाही नाही अप्पूशेट, अहो आपली मैत्री झाली, मी का फसवेल तुम्हाला? मी खरं खरं सांगतोय, माझी मिसफायर खूप भारी हो, मला ती आवडते, पण काय करणार आहे, मी तिच्यासमोर नाही जाऊ शकत. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, म्हणजे मंजिरीताई ज्याला शोधते तो तूच आहे ना? अरे ती वेड्यासारखी तुला शोधते आणि तू लपत छप्पत तिला बघतोय. चल पटकन, मी आता तिला जाऊन सांगतो की तू ज्याला शोधते ना तो आलाय, तिला खूप आनंद होईल. असे म्हणताच अप्पूशेट निघालेला असतो. त्याच वेळेस आता लगेच राया पटकन त्याला थांबवतो. अप्पूशेट अप्पूशेट थांबा, काय करताय तुम्ही? आताच आपली मैत्री झाली ना, मग अशी चूक नका करू. हे बघा, माझी मंजिरी मला शोधते, पण मी तिच्या समोर गेलो ना तर तिच्या जीवाला धोका आहे हो. त्यामुळे मला आता तिच्यासमोर जायचं नाही आहे. त्यावर अप्पू म्हणू लागतो, पण अरे तुला समजत नाही आहे का? ती खूप वेड्यासारखा शोध घेते तुझा, तिला खूप आनंद होईल रे. त्यावर राय म्हणू लागतो, नाही, मी जर आत्ता असं अचानक तिच्यासमोर गेलो ना तर तिच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे प्लीज अप्पूशेट माझं ऐका, तिला काही सांगू नका. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, बरोबर आहे, ठीक आहे, पण तू मला आणि माझ्या मंजिरीताईला फसवणार तर नाही ना? तेव्हा राय म्हणू लागतो, नाही नाही, मी असं काहीच करणार नाही आहे. विठुरायाची शपथ घेऊन सांगतो, मी फसवा नाही आहे. मी खरंच या रूमच्या शोधात इकडे का आलोय माहिती? मला दूरनं माझ्या मिसफायरकडे बघता येईल, तिची काळजी घेता येईल, तिच्याकडे लक्ष ठेवता येईल, म्हणून मला या चाळीत राहायचंय. त्यामुळे प्लीज अप्पूशेट, मी हात जोडतो, माझी मदत कराल? तेव्हा अप्पू म्हणू लागतो, ठीक आहे, मी तुझी मदत करायला तयार आहे. तर इकडे आता घोरपडेचा फोन वाजलेला असतो. तो पटकन आपला फोन उचलतो. तर आता त्याला त्या ड्रायव्हरचा फोन आलेला असतो. तेव्हा तो ड्रायव्हर म्हणू लागतो, अरे बाबा, आज खूप मोठा गोंधळ झालाय, गडबड झाली म्हणायची. अरे आज मीटिंग अचानक लवकर सुटली, माझे साहेब बाहेर आलेत, मी त्यांना घेऊन निघालोय. तुझ्या मॅडम अजून काही आल्या नाही, पण त्या बाहेर येतील, सगळेच बाहेर यायला लागलेत. त्यामुळे तू जिथे असशील ना तिथनं वाऱ्याच्या वेगाने लवकरात लवकर ये, नाहीतर तुझं काही खरं नाही. असे म्हणताच घोरपडे फोन बंद करतो. शॅट, आज एक संधी भेटली होती, नाहीतर कुठे सगळा खेळ झाला.
असे म्हणताच घोरपडे निघालेले असतानाच तो थबकतो. नाही नाही जय, आज तुला हार मानून चालणार नाही. आज तुला ही संधी भेटली ना, मग तिचं सोनं करावंच लागेल. तुला या रूममध्ये जावंच लागेल. असे म्हणताच आता घोरपडे पुन्हा त्या रूमजवळ येतो आणि आता त्या रूमचं कुलूप उघडू लागतो. तर त्यानंतर इकडे अप्पू शेठ आता रायाला शांता काकूच्या रूममध्ये घेऊन आलेलं असतो. शांता काकू आता गावी गेलेले असतात. त्यामुळे अप्पू शेठ म्हणू लागतो, हे बघ, तू या रूममध्ये राहू शकतो. कशी वाटली रूम तुला? तेव्हा राय आता रूमकडे बघू लागतो. वा, खूप मस्त रूम आहे, एक नंबर भारी. पण या शांता काकू आल्या तर त्या कुठे गेल्यात? त्यावर अप्पू म्हणू लागते, त्या बँगलोरला गेल्यात. तुला कळत नाही बाहेर गेल्या म्हणजे? आणि हे बघ, तुला जर या रूममध्ये राहायचं असेल तर शांता काकूंच्या 3 अटी आणि त्या तुला मान्य कराव्याच लागतील. तेव्हा रायम लागतो, चालेल, अटी सांगा, मला बघतो काय करायचं ते. तर इकडे आता घोरपडे कुलूप उघडणार, तेच पाठीमागणं आता इंद्रायणी आलेली असते. आता इंद्रायणी येताच घोरपडेच्या डोक्यात जोरदार दिशी काठीने वार करते. आता घोरपडे पाठीमागे वळून बघतो. इंद्रायणीला बघताच घोरपडेला धक्काच बसतो. त्याच वेळेस इंद्रायणी मात्र या जय घोरपडेकडे बघून गालातल्या गालात हसू लागते. तर इकडे आता अप्पू शेठ रायाला आपल्या अटी सांगू लागतो. पहिली अट, हे बघ, शांता काकूंचं म्हणणं आहे दर महिन्याला वेळच्या वेळेला भाडं दिलंच पाहिजे. तेव्हा रायम लागतो, चालेल, पहिली अट मला मान्य आहे. तेव्हा लगेच आता अप्पू म्हणू लागतो, दुसरी अट, शांता काकूंना घर अगदी स्वच्छ आणि स्वच्छच लागतं, त्यात कसलाही राडा चालणार नाही या. तेव्हा रायम लागतो, चालेल, मला दुसरी अट मान्य. तर आता तिसरी अट, ऐकून घे, घरात पार्ट्या वगैरे चालणार नाही. तेव्हा रायम लागतो, चालेल, मला तिसरी अट तर खूपच मान्य आहे. म्हणजे पार्टी द्यायचा विषयच नाही ना. अप्पू शेठ, तुम्हालाही पार्टी देता येणार नाही. तेव्हा अप्पू म्हणू लागतो, नाही या, मी अलाउड आहे, शांता काकूंना मी चालतो, त्यामुळे मला पार्टी दिली तर काहीच हरकत नाही. आता राया मात्र अप्पूकडे बघून हसू लागतो. त्याच वेळेस आता अप्पू आपल्या खिशातनं एक चिठ्ठी काढतो. हे बघ, यावर शांता काकूंचा नंबर आहे, त्यांना कॉल कर, त्यांच्याशी बोलून घे, किती भाडं द्यायचं ते विचारून घे. तेव्हा लगेच रायम लागतो, चालेल, पण अप्पू शेठ, खूप उपकार झाले. त्यावर अप्पू म्हणू लागतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मला जर फसवलं ना, तर मी जेवढा दिसतो चांगला ना, त्यापेक्षा वाईट जास्त आहे. त्यामुळे माझ्या मंजिरी ताईला आणि मला जर फसवलं हे कळलं ना बाबा, तर तुझी काही खैर नाही. तेव्हा लगेच आता रायम लागतो, नाही नाही, मी फसवा नाही आहे, मी तुम्हाला फसवणार नाही आहे, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, आपण मित्र आहोत ना. त्यावर अप्पू लागतो, बरं बरं ठीक आहे, चल मी निघतो. त्याच वेळेस रायम लागतो, थांबा अप्पू शेठ, पण माझ्या मंजिरीला तुम्ही हे सगळं सांगणार नाही ना? नाही, मी इकडे आलो हे तिला कळायला नको म्हणून. त्यावर अप्पू म्हणू लागतो, नाही म्हणजे तसं नाही सांगणार, पण कदाचित तोंडात न गेलं तर मग अवघड आहे. तेव्हा राया हात जोडतो, अहो अप्पू शेठ, असं नका करू, आपली मैत्री अशी कशी तुम्ही विश्वासघात करणार? नाही नाही नाही, असं केलं तर कसं जमणार? तेव्हा अप्पू हसतच मला लागतो, नको टेन्शन घेऊ, मी नाही सांगणार, पण या चाळीत कसं राहायचं, मंजिरी ताईपासनं कसं लपायचं, हे तुझं तू बघा, त्यात मी तुझी मदत करणार नाही. तेव्हा रायम लागतो, चालेल, ते माझं मी बघून घेईल. आता रायाला खूपच आनंद झालेला असतो, कारण अगदी मिसफायरच्या रूमजवळ राहण्यासाठी आता राया आलेलं असतो. तर इकडे घोरपडेला आता एका बंद खोलीत आणलेलं असतं. अगदी त्याला बांधून ठेवलेलं असतं आणि जोरजोरात घोरपडेची धुलाई चालू असते. आता 2 ऑफिसर काट्या हातात घेऊन घोरपडेला जोरजोरात मारत असतात. आता घोरपडे मात्र हतबल झालेलं असतो, कारण या इंद्रायणीच्या तावडीतनं सुटणं मात्र खूप कठीण असतं, हे त्याला कळून चुकलेलं असतं. त्याच वेळेस इंद्रायणी, ते थांबा रे, थांबा, बाद झालं, पुरे झालं, खूप मार खाल्ला, आता याच्या तोंडनं सत्य ऐकून घेऊया ना. बोल, आता खरं खरं बोल, कोण आहेस तू आणि माझ्या घरात घुसण्याची तुझी हिंमत कशी झाली? लवकरात लवकर सांगा, सांग पटापट, चल. त्यावर आता जय मात्र इंद्रायणीकडे बघू लागतो. तेव्हा लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, बोल लवकर, तोंड उघडा, तू माझ्या घरात घुसलाच कसा? त्यावर घोरपडे म्हणू लागते, मी तुझ्या घरात नाही घुसलोय, तू आमच्या आयुष्यात घुसली या, तू आमच्या माणसाला आमच्यापासून दूर केले. आता इंद्रायणीला धक्काच बसतो, मी आणि याच्या माणसाला? कुठल्या माणसाला आणि कधी? आता इंद्रायणी हसू लागते, तुला वेळ लागलाय का? तुझा कुठला माणूस पळवलाय मी? सांग लवकर. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, राया, आमचा राया तू आमच्यापासून हिरावून त्या बंद खोलीत डांबलंय ना, त्यामुळे मी ती खोली उघडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा इंद्रायणी हसू लागते, वा, तुझा प्रयत्न अगदी भारी होता, डेरिंगबाज माणूस या, मला ते कळलं होतं, कारण तुझी नजर सारखी चाव्यांकडे होती, म्हणूनच हा ट्रॅप मी केला, मला कसली मीटिंग वगैरे नव्हती,
पण बरोबर तुला जाळ्यात अडकवण्यासाठी मी हे सगळं घडवून आणलं आणि बरोबर तू माझ्या जाळ्यात सापडला. मग आता सांग, तुला कशाला हवाय राया? ती मंजिरी रायाची वाट बघते ना. तुला कशाला हवाय, बोल लवकर. असे म्हणताच आता इंद्रायणी लगेच घोरपडेचे केस ओढते. त्याच वेळेस आता घोरपडेने जो नकली टोप लावलेला असतो ना, तो निष्ठून येतो. आता लगेच जय घोरपडेचा चेहरा उघडा पडलेला असतो. तेव्हा इंद्रायणी मात्र जय घोरपडेकडे बघून हसू लागते. आता इंद्रायणी पटकन त्याची मिशी काढून घेते आणि हसतच म्हणू लागते, जय घोरपडे तू? अरे तू रायाला शोधतोय? अरे या रायाने आणि मंजिरीने मिळून तुझी किती वाट लावली होती हे आठवत नाहीये का? आता पहिल्यापासनं जेव्हा राया आणि मिसफायरने मिळून या घोरपडीची नोकरी घातलेली असते, त्याचं लग्न मोडलेलं असतं. मंजिरी त्याला आवडत असते, पण या रायाने तुझं आणि मंजिरीचं होणारं लग्न कसं मोडलं, या सगळ्या जुन्या आठवणी आता इथे इंद्रायणीने घोरपडेला करून दिलेले असतात. अरे हा राया तर तुझा मोठा दुश्मन होता. तू त्याचा जीव कधी घेईल, कधी त्याला जीवे मारून टाकेल असं झालं होतं. आणि आज तू या रायाला शोधण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोय. घोरपडे, ठीक आहेस ना तू? अरे तुला कुठे तोंड दाखवायची लायकी ठेवली नव्हती या रायाने आणि तू आज त्याला शोधण्यासाठी एवढी डेअरिंग करतो. वा घोरपडे, मानलं तुला. अरे पण या संधीचं सोनं कर ना. कशाला शोधतोय त्या रायाला? त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, नाही, मी रायाला शोधणार. मला माहिती राया तुझ्याच तावडीत आहे. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, ऐक, आता मी तुला काही करणार नाही, पण तुला माझं ऐकावं लागेल. जर तू माझं ऐकलं तरच वाचशील, नाहीतर फक्त 5 आकडे मोजणार आणि तुझा गेम खलास करणार. आता जय लगेच इंद्रायणीकडे बघू लागतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो, तुला आता संधी भेटली. मी तुझी बाजू घेणार. तुला पुन्हा तुझी नोकरी मिळवून देणार. ऐक, तुला तुझी नोकरी मिळवायची असेल तर तुला माझं ऐकावंच लागेल. हे बघ, तू मंजिरीच्या जवळ जा, तिला आपलंसं करून घे. तुला मंजिरी हवी होती ना, मग मंजिरीशी लग्न कर. तुला ही संधी भेटली, या संधीचं सोनं कर. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, नाही, मी मंजिरीला असं फसवू शकत नाहीये, कारण मी मंजिरीला शब्द दिलाय आणि तो मी पाळणार. मी रायाला शोधून मंजिरीपर्यंत पोहोचवणार. त्यावर लगेच इंद्रायणी हसू लागते. अरे बापरे, शब्द पाळणार तू? तू मंजिरीला शब्द दिलाय? अरे तू देशाला दिलेला शब्द पाळला नाही. वर्दी घालण्याच्या वेळेस शब्द दिला होता ना, मग तिथे फसवणूक केली आणि मग मंजिरीला फसवण्याचं काहीच नाहीये. त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल. बोल लवकर. तुला मंजिरीजवळ जावं लागेल. हे नाशिक सोडून मंजिरीला पंढरपुराला न्यावं लागेल, चालेल? आणि मंजिरीशी लग्न करावं लागेल. जय मात्र आता 1 नाही 2 नाही गप्प असतो. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, चल, मी आता फक्त 5 पर्यंत आकडे मोजणार. तुला मी जे म्हणते ते पटत असेल तर होकार दे, नाहीतर तुझा गेम झाला. आता लगेच इंद्रायणी आकडे मोजू लागते. जयला काय बोलावं, काय करावं काही सुचत नाही, कारण मंजिरीला मी नाही फसू शकत. मी बदललोय, मी पहिल्यासारखा जय नाहीये असं त्याला मनोमनी वाटत असतं. पण आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घोरपडेला होकार द्यावा लागतो. 5वा आकडा इंद्रायणी बोलणार तेच घोरपडे लागतो, थांब, मी तयार आहे. तू म्हणतेस तसं मी सगळं करणार. तेव्हा इंद्रायणी लागते, वाह, मानला, मला माहिती होतं तू होकार देणार. तेव्हा जय म्हणू लागतो, हा जय घोरपडे काय आहे हे तुला माहिती आहे ना, मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जय घोरपडे काहीही करू शकतो. चल, मी हे सगळं करायला तयार आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, पण डबल गेम करायचा प्रयत्न करू नको. जर डबल ट्रॅप करायला लागला ना तू, तर बघ, तुला सोडणार नाहीये. हे बघ, तुझ्यावरती माझा विश्वास नाहीये. तू कसा माणूस आहे हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे तुझ्या मागावरती माझी माणसं असणार. मी जे म्हणेल तेच तुला करावं लागणार. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, सांगितलं ना, मी करणार म्हटलं की करणार. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, जमणार नाही, मला प्रूफ हवंय. तसा मी तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी डबल गेम करायला गेला ना, तर फक्त एक चूक आणि तुझ्या सगट मंजिरी आणि ती शशिकला पण गायब. आणि आता ऐक, तुला काय करायचंय ते नीट डोकं उघडं ठेवून माझ्याकडे बघ. हे बघ, ती शशिकला 1 नंबर महाचालाक बाई आहे. मी त्यांना इथे जागा मिळू नये म्हणून खूप प्रयत्न केला, पण ती शशिकला पंढरपुरावरनं खूप पैसे घेऊन आली. 6 महिने आरामात खातील असं तिच्याकडे पैसे आहेत. 6 महिने काय, वर्षभर खातील. 6 महिन्याचं भाडं भरलंय तिने एक्स्ट्राचं. त्यामुळे तिच्याजवळ जेवढे पैसे आहेत ना, तेवढे मला हवेत. एकदा का त्यांच्याकडनं हे पैसे मिळवले की त्यांचे वांदे होणार. त्यामुळे मला ते पैसे हवेत घोरपडे. तू आणून देशील ना?
तेव्हा जय म्हणू लागतो चालेल, नक्की आणून देईल. त्यावर आता इंद्रायणी म्हणू लागते, मला आजच्या रात्रीलाच हे काम हवं या. उद्या सकाळपर्यंत ते पैसे मला माझ्या हातात हवेत. आणि घोरपडे असं जर नाही केलं तर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती. आता मात्र घोरपडे म्हणू लागतो, ठीक आहे, काम होऊन जाईल असे म्हणत आता घोरपडेची सुटका मात्र झालेली असते. पण आता घोरपडेला इंद्रायणीच्या म्हणण्यानुसारच वागावं लागणार असतं. तर त्यानंतर इकडे राया आता खिडकीतनं डोकावून मिसफायरकडे बघत असतो. शशिकला आणि मंजिरी दोघेही रूममध्ये बसलेले असतात. संध्याकाळची वेळ झालेली असते. आता शशिकलाने पिझ्झा ऑर्डर केलेला असतो. तेव्हा आता शशिकला म्हणू लागते, मंजिरी बरं वाटलं, खूप दिवसांनी काहीतरी वेगळं खाल्ल्यानंतर बरं वाटलं. चल ना बाई, तू पण खाऊन घे. मंजिरी मात्र रायाच्या आठवणीत उदास असते. राया आपल्या मिसफायरकडे हळूच डोकावून बघू लागतो. तेव्हा मंजिरी लागते, नाही काकू, मला भूक नाहीये, तुम्ही खा ग. त्यावर लगेच आता शशिकला लागते, मंजिरी अगं नको टेन्शन घेऊ, मी तुला सांगितलं ना, तू टेन्शन घेऊ नको. आणि नोकरीचं तर डोक्यातनं काढूनच टाक. हे बघ, वर्षभर आपण आरामात घर बसून खाऊ एवढे पैसे आणलेत मी. आणि मी असताना तू कशाला चिंता करते? नोकरीचं सोडून दे बरं. त्यावर मंजिरी लागते, काकू अगं फक्त पैशासाठीच नोकरीचा विचार नाही करते मी. अगं 4 लोकांशी ओळख होईल, रायाची चौकशी करता येईल, म्हणून हे सगळं करते मी. राया कसा सापडणार आपल्याला? मग लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी काळजी करू नको, हे बघ राया सापडेल, आपण शोधू त्याला. काही करून रायाला आपण शोधणार म्हणजे शोधणार. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, मिसफायर शशिकला काकू, तुमची घालमेल मी समजू शकतो ग, पण काय करू, मी तुमच्यासमोर नाही येऊ शकत. मला तुमची ही घालमेल बघवत नाहीये. तेवढ्यात आता जय घोरपडे येतो. त्याच वेळेस मंजिरी आणि शशिकला विचारू लागतात, जय काय झालं? त्या बंद खोलीत काय आहे गुपित हे कळलं का? तेव्हा लगेच राया आता घोरपडे, मंजिरी आणि शशिकलाकडे बघू लागतो. म्हणजे या बंद खोलीबद्दल यांना काही कळलंय का? त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, नाही, अजून तरी काही कळलं नाही. पण मंजिरी, मला असं वाटतंय त्या रूममध्ये रायाला डांबून ठेवलं गेलंय आणि मी रायाला तिकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, बरं चल खाऊन घे, चल बरं. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, मंजिरी तू खाल्लं का? मंजिरी आता खाण्यास नकार देते. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर अगं खा ग, तू कितीही हट्ट केला, काही केलं तरी हा राया तुझ्यासमोर नाही येऊ शकत. असे बघत आता रायाला मात्र आपल्या मिसफायरची अवस्था बघवत नसते. तर त्यानंतर इथे आता अर्धी रात्रच झालेली असते. आता मंजिरी शशिकला झोपलेले असतात. घोरपडे आता रूमच्या बाहेर आता झोपलेले असतो. आता घोरपडेला कसली झोप लागते, कारण आता तसं ब्लॅकमेलर चालू असतं ना त्याच्या पाठीमागे. त्याला इंद्रायणीचं बोलणं आठवतं, आजच्या रात्री मला शशिकलाकडचे हवे तेवढे पैसे सगळे आणून द्यायचे, नाहीतर तुझ्या सगट मंजिरी आणि शशिकलाचाही गेम होणार. त्यामुळे घोरपडे उठतो, मंजिरी मला माफ कर ग, मी चुकतोय मंजिरी, पण काय करणार, मला हे करावंच लागेल. असे म्हणत आता पैसे चोरण्यासाठी घोरपडे हळूच चोर पावलांनी रूममध्ये येतो आणि कपाटाकडे निघालेला असतो. तर मित्रांनो, त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता पैसे सगळे घोरपड्याने चोरल्यामुळे आता शशिकला आणि मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. दोघींनी आता मस्त गरमागरम पोह्यांचा स्टॉल लावलेला असतो. तर आता मंजिरीच्या हाताला चव असते. खूप लोक आता स्टॉलवरती येऊ लागतात. शशिकला आणि मंजिरीला आनंद होतो. पण त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणीच्या ऑर्डरनुसार काही लोक येतात. तुमची टपरी तुम्ही इथे नाही चालू शकत, तुमच्याकडे काही लायसन आहे का? असेल तर दाखवा, नाहीतर ही टपरी उद्ध्वस्त केली जाईल. आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता ते लोक लगेच त्या टपरीला अस्ताव्यस्त तोडू लागतात. तेवढ्यात आता राया येतो. राया आपल्या डोळ्याला चष्मा लावतो, मास्क लावतो आणि आता रायाने एक मशीन आणलं असतो. त्या मशीनचं बटन दाबताच सगळीकडे धूर धूर होतो. आता मात्र या धुरामध्ये रायाने त्या सगळ्या ऑफिसरांची चांगली धुलाई केलेली असते. आता मात्र राया मिसफायरची टपरी कशी वाचवणार आणि मिसफायरची प्रत्येक संकटात कशी मदत करत जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. आणि त्यानंतर राया मंजिरीची भेट हेही लवकरच बघायला मिळेल. म्हणूनच मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.